नुकताच पुणे येथील जमीन घोटाळा उघडकीस आला, परंतु हा जमीन घोटाळा फक्त पुणे येथेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हा मोठा जमीन घोटाळा सुरू आहे. दरम्यान या जमीन घोटाळा प्रकरणी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी याबाबत दिनांक 17 नोव्हेंबरला भीमशक्ती सामाजिक संघटनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. पहा याचा विशेष वृत्तांत. क्रांतिकारी जमीन आज आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने माननीय राज्यसभा खासदार चंद्रकांतजी अंडोरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इंग्रजांच्या कार्यकाळामध्ये राशीस शाहूजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माध्यमातून महार वतनी महारांच्या शौर्याच्यामुळे महार वतनी जमिनी दिल्या होत्या. त्यामुळे त्या सर्व जमिनी धनधारल्या लोकांनी लाटल्या असून शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्यामुळे ज्या जमिनी दिल्या होत्या त्या सर्व ज्या वतनदारांच्या खून करून किंवा दारूच्या याच्यामध्ये काही लाळी लबाळी करून या प्रस्थापित धनधारण्या लोकांनी लाटून घेतलेला आहे. असाच एक प्रकार पुण्यातील मुडवा गावामध्ये झालेला आहे. महार वतनी 40 एकर जमीन माननीय उपमुख्यमंत्री दादा पवार यांचा मुलगा पार्थ पवार व त्यांच्या कंपनीने बेकायदेशीरपण केलेला आहे. तर असाच प्रकार संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महार वतनी जमिनी संदर्भात झालेला आहे. तर आमच्या भीमशक्ती संघटनेच्या वतीनं मागणी आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व जळगाव जिल्ह्यामध्ये याची चौकशी करून आणि सर्व महार वतनी आणि आदिवासींच्या जमिनी त्यांना परत करण्यात असायची जिल्हाधिकाऱ्याकडे आमची संघटनेच्या वतीने आम्ही मागणी केली आहे. आपलं नाव व पद? माझं नाव सुनील जवरे, भीमशक्ती सामाजिक संघटना जिल्हाध्यक्ष, जळगाव.